बऱ्याचदा तुमच्या लाईफमध्ये असं होत असेल की तुम्हाला करायचं एक असतं आणि तुम्ही करता एक. हो ना? कितीतरी वेळा असं होतं की तुमची स्वप्न एक असतात आणि तुम्ही पूर्ण करता एक. कितीतरी वेळा तुम्हाला जायचं असतं एकीकडे आणि तुम्ही जाता एकीकडे. जे तुम्हाला हवं आहे, जे तुमच्या मनात आहे ते तुम्ही कधीच सिद्ध करत नाही किंवा कधीच त्या मार्गाला जातसुद्धा नाही. कारण फक्त एकच, लोक काय म्हणतील किंवा दुसरी काय म्हणतील, दुसऱ्यांचा विचार, दुसऱ्यांचा निर्णय, दुसरी काय म्हणतील, दुसऱ्यांना काय वाटेल, लोक आपल्याला नावं ठेवतील का, चार माणसं काय बोलतील काय नाही, हाच विचार आपल्या डोक्यात असतो आणि आपण त्याच पद्धतीने स्वतःला बनवतो किंवा त्याच दृष्टिकोनातून स्वतःत बदल घडवतो, जो बदल लोकांना हवा असतो तुमच्यात. आणि त्या लोकांना तुमच्यातला वेडेपणा, तुमच्यातला बावटपणा, तुमच्यातला भोळेपणा किंवा तुमच्यातला आळशीपणा, तेच तुम्हाला त्या लोकांना आवडत असतं. आणि तुम्ही पण त्या लोकांना जे हवं आहे ते स्वतःत बदल घडवता आणि तुम्हीही तसेच बदलत बदलत जाता आणि स्वतःला असं बनवून घेता की तुमची काही किंमतच नाही आहे. तुम्हाला काय हवं आहे, तुम्हाला काय बनायचं आहे हे तुम्ही पूर्णपणे विसरून जाता आणि अशा रिकामटेकड्या लोकांसंग तुम्ही कनेक्ट होता आणि जे तुमचं आत्मनिर्णय आहे, जो तुम्हाला स्वतःला निर्णय घ्यायचा आहे, तो निर्णय न घेता तुम्ही दुसऱ्यांच्या मनासारखे वागायला लागता. दुसऱ्यांच्या मनासारखं जगता जगता स्वतःच्या मनासारखं जगायचं राहून जातं. दुसऱ्यांच्या मनासारखं जगता जगता स्वतःच्या मनासारखं जगायचं राहून जातं आणि हे एवढीशं आयुष्य आहे, हे नकळत कुठेतरी संपून जातं. आयुष्याच्या अर्ध्या टप्प्यावर आल्यावर कळतं, अरे खूप काही गमावलं आहे मी आणि कुठे येऊन पोचलो आहे मी. 30 ते 40 वयापर्यंत, 30 ते 35 वयात आल्यावर आपल्याला आपलं ध्येय कळू लागतं की आपल्याला काय करायचं होतं, आपण कोण आहोत आणि आपण काय करू शकत होतो. पण जेव्हा वेळ होती, जेव्हा तुम्ही काहीतरी करू शकत होता, ज्या वयात स्वतःला सिद्ध करायचं होतं, तेव्हा तुम्ही लोकांच्या मनासारखा विचार करत असता आणि दुसऱ्यांचा विचार करता करता कधी आयुष्य संपून जातं किंवा कधी आयुष्यातला तो टर्निंग पॉईंट येतो, तिथे स्वतःला प्रूव्ह करायची गरज असते. तेव्हा कळतं की आपण लाईफमध्ये काहीच अचीव केलेलं नाही आहे. शिक्षणाचं वयसुद्धा निघून जातं किंवा जे तुमची स्वप्न असतात, जो तुम्हाला बिझनेस करायचा असतो, जो व्यवसाय करायचा असतो, तो तिथे स्टॉप होऊन जातो. हो ना? असं कित्येक लोकांचं झालेलं आहे. कित्येक लोकांच्या ह्याच भावना आहेत, कित्येक लोकांच्या ह्याच फिलिंग आहेत. तर लोकांचा निर्णय घ्यायचा की स्वतःचा आत्मनिर्णय घ्यायचा, हे ज्याचं त्याने ठरवायचं. हो ना? तर स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे पूनम ऑफिशियल 23. वेद तुमच्या मनाचा, विचार तुमचे, प्रश्न आमचे. तर चला, जे सुचलं ते मी बोलत गेले आहे, कारण की माणसात कॉन्फिडन्स पाहिजे ना, कॉन्फिडन्स सगळ्यात महत्त्वाचा असतो. तर चला स्टार्ट करू. आम्ही अशीच तुमच्यासाठी एक कविता सादर करत आहे, ज्या कवितेचे मला शब्दसुद्धा इतके सुंदर वाटले, म्हणून मला वाटलं की तुमच्याशी सुद्धा छोटासा व्हिडिओ मार्फत ते शेअर करावं. जे आपल्या लाईफमध्ये आपल्याला स्वतःला हवं असतं, ते ज्याचं त्याने ठरवायचं असतं. लोकांचं शक्य नाही हे ठरवून बसायचं की प्रयत्न करून यश किंवा अपयशाला सामोरे जायचं, हे ज्याचं त्याने ठरवायचं, हे ज्याचं त्यानेच ठरवायचं. एखाद्यावर हक्क गाजवायची घाई करायची, एखाद्यावर हक्क गाजवायची घाई करायची की त्याच्या मनाची घालमेल समजून घ्यायची. एखाद्यावर हक्क गाजवायची घाई करायची की त्याच्या मनाची घालमेल समजून घ्यायची, हे ज्याचं त्याने ठरवायचं, हे ज्याचं त्यानेच ठरवायचं. शारीरिक सौंदर्यात गुरफटून राहायचं, शारीरिक सौंदर्यात गुरफटून राहायचं की आत्मिक सौंदर्य अबाधित ठेवायचं. शारीरिक सौंदर्यात गुरफटून राहायचं की आत्मिक सौंदर्य अबाधित ठेवायचं, हे ज्याचं त्याने ठरवायचं, हे ज्याचं त्याने ठरवायचं. तुम्हाला शारीरिक सौंदर्य जपायचं आहे की आत्मिक सौंदर्य जपायचं आहे?
शारीरिक सौंदर्य आज आहे तर उद्या नाही, पण आत्मिक सौंदर्य जर माणूस आतून सौंदर्य असेल किंवा आत्मिक सौंदर्य जपलं असेल तर ते सौंदर्याचं तेज कायम तुमच्या चेहऱ्यावर तसंच झळकत राहील लाईफ टाईम. तर हे ज्याचं त्याने ठरवायचं. शारीरिक सौंदर्यात गुरफटून राहायचं की आत्मिक सौंदर्य जपायचं, हे ज्याचं त्याने ठरवायचं, हे ज्याचं त्यानेच ठरवायचं. तुम्हाला फुलाप्रमाणे सुंदर बनून किंवा निर्मळ बनून किंवा चमकत्या सूर्याप्रमाणे एकदम प्रकाशित बनून राहायचं आहे, की तुमच्यावर कोणताही डाग नाही, की तुमच्याकडे बघूनसुद्धा लोकांना एकदम भारी वाटलं पाहिजे. एखाद्या फुलाकडे आपली नजर जाते आणि आपलं मन प्रसन्न होतं आणि आपल्या मनात खूप चांगले विचार येतात. तुम्हाला असं बनायचं आहे की कुणाच्या आयुष्यात टोचणारा काटा बनायचं आहे, हे तुमचं तुम्ही ठरवायचं, हे ज्याचं त्याने ठरवायचं. कोणाच्या आयुष्यातला काटा बनण्यापेक्षा एक सुंदर फूल बना, एक निर्मळ चरित्र घडवा, की आपल्यापासून कोणाला त्रास नाही झाला पाहिजे असं जीवन जगा, हे ज्याचं त्याने ठरवायचं. शारीरिक सौंदर्यात गुरफटून राहायचं की आत्मिक सौंदर्य अबाधित ठेवायचं, हे ज्याचं त्याने ठरवायचं, हे ज्याचं त्याने ठरवायचं. तेजस्वी फुलासारखं निर्मळ बनायचं की खोलवर टोचणारा काटा बनायचं, हे ज्याचं त्याने ठरवायचं. हो ना. खडतर वाट पाहून तेथेच थांबायचं. खडतर वाट पाहून तेथेच थांबायचं की ताठ मानेने चालत राहायचं. खडतर वाट पाहून तेथेच थांबायचं की ताठ मानेने चालत राहायचं, हे ज्याचं त्याने ठरवायचं, हे ज्याचं त्याने ठरवायचं. जर आपण आपल्या लाईफमध्ये आपल्या आयुष्यामध्ये जगत असताना खूप काही प्रॉब्लेम येतात, खूप काही अडचणी येतात, विचित्र माणसंसुद्धा भेटतात आपल्याला मागे ओढणारे, तुला नाही जमणार, तू नाही करू शकत, तू नको ह्या वाटेला जावं असं म्हणणारी. पण तू पुढे जा, चांगला रस्ता आहे, तुझं त्यात कल्चर आहे, तुझं त्यात भविष्य आहे, त्याच्यात तू यशस्वी होऊ शकतो असं कोण सांगतच नाही तुम्हाला. मग तुम्हाला त्या रस्त्यावरून चालायचं आहे, जो तुम्ही निर्णय घेतला आहे त्याच्यावर ठाम राहायचं आहे की दुसऱ्यांचं ऐकायचं आहे, हे ज्याचं त्याने ठरवायचं. खडतर वाट पाहून तिथंच थांबायचं की ताठ मानेने चालत राहायचं. किती खडतर वाट असू द्या लाईफमध्ये, किती यश अपयश येऊ द्या लाईफमध्ये, कितीही प्रयत्न करू द्या, पण जी तुम्ही वाट निवडलीत ना त्या वाटेवरून माघारी फिरू नका. त्या वाटेवरून माघारी फिरू नका. पायात चप्पलच अशी घाला ना आत्मविश्वासाची, की आपल्याकडे बघून सुद्धा चार लोक म्हणली पाहिजे, अरे वा काय ताठ मानेने चालतोय, नाही का. जो तुमच्यात कॉन्फिडन्स आहे, कॉन्फिडन्स नावाची चप्पल तुम्ही पायात घाला आणि जो निवडलाय रस्ता त्याच्यावर चालत राहा, हे ज्याचं त्याने ठरवायचं, चालायचं की थांबायचं. कवितेचे बोलच इतके सुंदर आहेत ना. खडतर वाट पाहून थांबायचं की ताठ मानेने चालत राहायचं, हे ज्याचं त्याने ठरवायचं, हे ज्याचं त्याने ठरवायचं. कोणी समजून घेत नाही म्हणून रडत बसायचं. कोणी समजून घेत नाही म्हणून रडत बसायचं की स्वतःचा साथी स्वतःच बनायचं. कोणी समजून घेत नाही म्हणून रडत बसायचं की स्वतःचा साथी स्वतःच बनायचं, हे ज्याचं त्याने ठरवायचं, हे ज्याचं त्याने ठरवायचं. आता लाईफमध्ये कोणी माणसं आपल्याला समजून घेतात, कोणी समजून घेत नाही, त्यापेक्षा कुणाकडून अपेक्षाच करू नका. तुम्ही स्वतःचा साथी, स्वतःचा मित्र स्वतःच बना. स्वतःचा साथी, स्वतःचा मित्र जेव्हा तुम्ही स्वतः बनाल तेव्हा तुम्हाला यशापर्यंत जाण्यासाठी, तुमच्या सक्सेसपर्यंत जाण्यासाठी कोणीही थांबू शकत नाही, कोणीही अडवू शकत नाही. त्यामुळे स्वतःचा साथी स्वतः बनायचं. कोणी समजून घेत नाही म्हणून रडत बसायचं नाही. आपला माइंडसेट इतका पॉझिटिव्ह बनवा ना की कोणीही आपल्याला किती काही बोललं ना त्याचा असर आपल्यावर झाला नाही पाहिजे. इतकं स्वतःला स्ट्रॉंग बनवा एकदम भारी. तर चला, आजच्या कवितेत मला एवढं सांगायचं होतं. कविता कोणी लिहिली आहे ते मला माहीत नाही आहे, जस्ट माझ्या वाचण्यात आली होती म्हणून मी तुमच्याशी शेअर करावी असं वाटलं. कारण की मलाही वाटलं की अशी काही लाईफमध्ये माणसं असतात की ती खूप कन्फ्यूज असतात किंवा दुसऱ्यांचं म्हणणं ऐकत स्वतःचं जीवन जगत असतात. कोणी उठ म्हटलं तर उठतात, बस म्हटलं तर बसतात. अशी काही समाजात माणसं आहेत. जर तुम्ही चांगला पॉझिटिव्ह विचार करत असाल, मला हे करायचं, बिझनेस आयडिया तुमच्या माइंडसेटमध्ये येत असतील, तर तुमचे काही मित्र असतात, फ्रेंड सर्कलमध्ये असतात, काही नातेवाईक असतात जे तुम्हाला पुढे जाऊन देत नाही आणि मागे वळायचा प्रयत्न करतात.
अरे तुला नाही जमणार किंवा तिथे खूप प्रॉब्लेम्स आहे किंवा तिथे पोचण्यासाठी खूप त्रास होईल तुला, अशी तुम्हाला भीती दाखवतात. अशा नातेवाईकांना किंवा अशा माणसांना जागेवर सोडण्याची तुमची हिंमत ठेवा. तर लाईफमध्ये अशी माणसं तुम्ही जोडा किंवा कनेक्ट करा की जी तुम्हाला तुमच्याविषयी खरं बोलतील. तुमच्यातली पावर ओळखून तुमच्या डोळ्यावरची जी पट्टी आहे ना ती काढून टाकतील खोटेपणाची आणि ट्रू फिलिंग्स देतील तुम्हाला. तुम्ही कोण आहात, तुमच्यातली पावर काय आहे, तुम्ही किती काय करू शकता हे सांगणारे, हा रस्ता दाखवणारे फ्रेंड्स पाहिजे. हे नाही की तुम्हाला त्यांच्याबरोबर हिंडण्यात फिरण्यात मजा करण्यात तुमचा वेळ वाया घालवतील आणि तुम्हाला पुढे जाऊन देणारच नाही. असे कोणी माणसं असतील तुमच्या लाईफमध्ये, आयुष्यामध्ये, जे तुमच्याशी फक्त टाईमपासच करत आहेत किंवा जे तुम्हाला पुढे जाण्यापासून रोखत आहेत, अशा माणसांची साथ लगेच सोडून टाका. अशा माणसांना लाईफमधून अशी काढून टाका लगेच बाजूला. त्याशिवाय तुमची प्रगती होणार नाही. तुम्हाला कळून जाईल किती माणसं, जी खराब माणसं होती तुमच्या लाईफमध्ये, जी निगेटिव्हिटी होती ती लांब गेल्यामुळे तुम्हाला किती सकून भेटला आहे, तुमची मनःशांती किती भारी झाली आहे, तुमचा माइंडसेट किती क्लिअर झाला आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या लक्षात आलेलं आहे. तर माझ्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जर 100पैकी 10, 15 किंवा 25% लोकांना जरी त्यांचा माइंडसेट चेंज झाला असेल किंवा खरंच लाईफमध्ये काहीतरी करावं असं वाटलं असेल, तर माझा हा व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा किंवा माझा हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण जर तुम्हाला कळलं असेल, तर नक्कीच मी या व्हिडिओमध्ये स्वतःला प्रूफ करून दाखवलं आहे की कोणाची तरी लाईफस्टाईल माझ्या 2 शब्दांमुळे जर बदलणार असेल तर मी स्वतःला खूप भाग्यवान समजेल. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. असेच व्हिडिओ तुम्ही पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला किंवा माझ्या व्हिडिओमध्ये काही बोलताना चुका झाल्या असतील ते सुद्धा कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता. भेटूयात नवीन व्हिडिओ घेऊन, नवीन विचार घेऊन, नवीन पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. टेक केअर आणि बाय.